ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन. पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, म्हणजे आपल्या स्वतःच्या विचारांवर नियंत्रण कसं मिळवायचं. तर मग बघूया काय काय महत्त्वाचं आहे ह्यात. सगळ्यात पहिलं म्हणजे श्रीमाताजी म्हणतात की हे विचारांवर प्रभुत्व मिळवणं किती गरजेचं आहे हेच मुळात समजून घ्यायला हवं. कारण कसं आहे, आपली प्रत्येक कृती आपल्या विचारातूनच येते, नाही का? आणि जर या विचारांवरच आपलं नियंत्रण नसेल तर मग आपण फक्त बाहेरच्या गोष्टींना म्हणजे संवेदनांना, घटनांना प्रतिसाद देत राहतो. म्हणजे आपण आपल्या आयुष्याचे मालक नसतोच एका अर्थाने. अगदी बरोबर. आणि याचाच अर्थ काय होतो की विचारांवर नियंत्रण मिळवणं हे काहीतरी फक्त एक मानसिक व्यायाम नाहीये. खरं तर ती आपल्या आयुष्याची, आपल्या जीवनाची जबाबदारी घेण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे बाहेरून जे काही येतंय त्याला प्रतिसाद देत हेलकावण्याऐवजी आपल्या विचारांचं सुकाणू ते आपल्या हातात घेणं महत्वाचं आहे. मग दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे आपल्या मानसिक शक्तीला एक निश्चित दिशा देण्याची तीव्र इच्छा. आणि ती इच्छा नुसती असून नाही चालणार, तर ती सातत्यपूर्ण हवी, टिकायला हवी. आणि तिसरी अट म्हणजे आपल्या विचारांना ओळखणं, त्यांचं निरीक्षण करणं अगदी तटस्थपणे. त्यांच्या सवयी काय आहेत हे समजून घेणं. हो. आणि हे निरीक्षण फार महत्वाचं आहे बरं का. खास करून ते विचार जे आपल्या भावनांशी जोडलेले असतात, म्हणजे राग, भीती, आनंद, अशा विचारांकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण का होतं, या निरीक्षणाने आपल्याला आपल्या आत काय चाललंय, कोणत्या गोष्टी आपल्याला नकळतपणे चालवतायत हे कळायला लागतं. आणि इथे फक्त बघायचं आहे, लगेच जज नाही करायचं आहे. फक्त बघायचं. आणि मग येतो सगळ्यात महत्वाचा केंद्रीय मुद्दा म्हणता येईल. आपल्या आतच खोलवर कुठेतरी एक सर्वोच्च, उदात्त, शुद्ध अशी संकल्पना शोधणं आणि तिला आपल्या मानसिक आयुष्याचा केंद्रबिंदू बनवणं. ही संकल्पना मग एक प्रकारे कसोटी बनते, नाही का? जोपर्यंत आपल्याला याहूनही चांगली, अधिक व्यापक, अधिक खरी संकल्पना मिळत नाही, तोपर्यंत हीच संकल्पना आपल्याला दिशा देत राहते, विचारांना नियंत्रित ठेवते. पण ही सर्वोच्च संकल्पना म्हणजे नेमकं काय असू शकतं? म्हणजे प्रत्येकासाठी ती वेगळी असणार, बरोबर? हे शोधणंच मला वाटतं एक मोठं काम आहे. नक्कीच, ते एक मोठं आव्हान आहे. ती काहीही असू शकते. सत्य, प्रेम, किंवा कदाचित सेवा, शांती, किंवा एखादं विशिष्ट दैवी तत्व ज्यावर आपली श्रद्धा आहे. प्रत्येकाची वेगळी असू शकते. पण मुख्य गोष्ट काय की ती खऱ्या अर्थाने उदात्त आणि शुद्ध हवी, जी आपल्याला वर घेऊन जाईल. आणि हे सगळं साधण्यासाठी मग पाचवी अट येते, नियमित साधना. श्री माताजी म्हणतात तसं अनेक पद्धती आहेत. आपल्याला जी योग्य वाटेल ती निवडायची, पण मग निष्ठेने, उत्साहाने आणि चिकाटीने ती करत राहायची. नुसता तात्पुरता जोश नाही चालणार. बरोबर. सातत्य महत्वाचं आहे. आणि या मुख्य अटींबरोबरच काही आणखी सूचना पण आहेत, त्याही महत्वाच्या आहेत. जसं की आपल्या मनाला विश्रांती द्यायला शिकणं. सतत विचारांच्या गोंधळात राहून नियंत्रण कसं मिळणार? त्यामुळे पुरेशी मानसिक विश्रांती आवश्यक आहे. आणि स्वतःकडून एकदम लगेच खूप अपेक्षा न करणं, हे समजून घेणं की याला वेळ लागतो. संयम, धीर धरणं फार गरजेचं आहे. हो, संयम. आणि शेवटची पण मला वाटतं खूप मोलाची सूचना आहे की कोणतीही गोष्ट अगदी सहज म्हणून सोडून न देता आपल्या आत जी एक शक्ती आहे, दिव्य शक्ती, तिच्यावर अगदी लहान मुलासारखा विश्वास ठेवायला शिकणं. अगदी. तर थोडक्यात सांगायचं तर श्रीमाताजींच्या मार्गदर्शनानुसार विचारांवर प्रभुत्व मिळवायचं असेल तर पहिली गोष्ट त्याचं महत्त्व कळायला हवं. मग तीव्र इच्छा हवी. मग साक्षीभावाने निरीक्षण. त्यानंतर एक उदात्त केंद्रीय संकल्पना निवडणं. आणि त्यानुसार आपल्या विचारांचं जग तयार करणं. नियमित सराव तर हवाच. आणि या सगळ्याला जोड हवी विश्रांतीची, संयमाची आणि श्रद्धेची. या सगळ्या गोष्टी मिळून काम करतात. हा असा एक समग्र दृष्टिकोन आहे. खरंय. या सगळ्या चर्चेनंतर माझ्या मनात एक विचार येतोय की सध्या, आत्ता या क्षणी आपल्या विचारांना नक्की कोणती संकल्पना दिशा देत आहे. मग ती आपण जाणीवपूर्वक निवडलेली असो किंवा नकळतपणे स्वीकारलेली असो, याचा शोध घेणं
हीच कदाचित या साधनेची खरी पहिली पायरी असू शकेल का? विचार करायला हरकत नाही यावर. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.